हॅलो फ्रेंड्स, आपण या ठिकाणी लँड लॉ सब्जेक्ट पाहत आहोत. लँड लॉ मध्ये आपण महाराष्ट्र टेनन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड ॲक्ट 1948 आपण आता पाहणार आहोत. यामध्ये वेगवेगळे वेगवेगळे टॉपिक्स आहेत. डेफिनेशन्स क्लॉज आहे, त्यानंतर रिस्ट्रिक्शन्स ऑन ट्रान्सफर ऑफ ॲग्रिकल्चरल लँड, ट्रान्सफर ऑफ ॲग्रिकल्चरल लँड फॉर बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज और टाउनशिप प्रोजेक्ट. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे रिजनेबल प्राइस टू बी फिक्स फॉर सेल ऑफ ॲग्रिकल्चरल लँड. नेक्स्ट टॉपिक आहे सेल ऑफ ॲग्रिकल्चरल लँड टू पर्टिक्युलर पर्सन. त्यानंतर आहे मॅनेजमेंट ऑफ अनकल्टिवेटेड लँड बाय द स्टेट गव्हर्नमेंट अँड ॲक्विजिशन देअर ऑफ. वन बाय वन आपण हे सर्व टॉपिक आपण महाराष्ट्र टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड ऍक्ट मध्ये आपण पाहणार आहोत. ओके, सुरुवातीला इंट्रोडक्शन पार्ट आहे. त्यामध्ये काय, महाराष्ट्र टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड ऍक्ट 1948 was passed to amend the law relating to the tenancies of agricultural land and applies only to the Bombay area of the state of Maharashtra. स्टेट ऑफ महाराष्ट्राला हा ऍप्लिकेबल आहे. थोडक्यामध्ये आपण म्हणतो कुल कायदा वगैरे या रिलेटेड हा कायदा आहे. तर त्याच्या प्रोव्हिजन्स काय काय आहेत ते आपण आता डिस्कस करणार आहोत. यामध्ये जो पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन आणि डेफिनेशन क्लॉज, हा आपण थोडा पुढे बघणार आहोत. म्हणजे 1-2 लेक्चर झाल्यानंतर मी या टॉपिक वरती एक लेक्चर तयार करणार आहे डेफिनेशन क्लॉज. कारण या ऍक्ट मध्ये जवळपास 36 वगैरे अशा डेफिनेशन्स आहेत. तर त्या आपण जर घेत गेलो तर त्यावरती मेन खूप वेळ जाईल आपला 1-2 लेक्चर. तर त्यातल्या काही मेन डेफिनेशन्स आपण जेव्हा हा लेक्चर आपला महाराष्ट्र टेनन्सी ॲग्रिकल्चर लँड आहे तो जेव्हा आपला कव्हर होईल त्याच्यानंतर शेवटी तो आपण डेफिनेशनचा एक क्लॉज घेऊया. सॉरी, जरा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता. सो आपण बघत होतो यामध्ये वेगवेगळे टॉपिक आहेत. यामध्ये जो डेफिनेशनचा पार्ट आहे तो आपण थोडा पुढे घेणार आहोत. त्या अगोदर आपण रिस्ट्रिक्शन्स ऑन ट्रान्सफर ऑफ ॲग्रिकल्चरल लँड. ओके, हा रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ ॲग्रिकल्चर लँड हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत. इथं मी टॉपिकचं नाव लिहून ठेवतो. रिस्ट्रिक्शन्स सेक्शन 63. ओके, जनरली प्रॉपर्टी ही आपण ट्रान्सफर करणं, आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये बघितलं की प्रॉपर्टी जनरली ऑल प्रॉपर्टीज ट्रान्सफर एक्सेप्ट द प्रोव्हिजन्स मेन्शन अंडर सेक्शन 6. ओके, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये बघताना आपण बघितलंच आहे की सर्व प्रॉपर्टी ह्या जनरली ट्रान्सफर होतातच. फक्त काही ज्या प्रॉपर्टीज आहेत वेगवेगळ्या त्या फक्त ट्रान्सफर होत नाहीत. ओके, सो पण आपण यामध्ये असं रिस्ट्रिक्शन पाहणार आहोत की कधी एखादी प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येत नाही. ओके, तर काही पॉइंट्स हे आपल्याला महाराष्ट्र टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड ऍक्ट मध्ये दिलेले आहेत. तर ते काय आहेत ते बघा. अंडर द ऍक्ट ट्रान्सफर ऑफ ॲग्रिकल्चर लँड टू नॉन ॲग्रिकल्चरिस्ट आर सेव्हरली रिस्ट्रिक्टेड. सेक्शन 63 Act lays down the provisions that sale, gift, exchange, lease or mortgage where possession of the mortgage land is given to the mortgagee shall not be valid if the same is in favor of a person who is not an agriculturist or an agricultural labor. Okay, सो या रिस्ट्रिक्शन याची बेसिक कन्सेप्ट काय की जरा आपण डिस्कस करूया. जनरली काय आहे की एखाद्या ऍग्रिकल्चर लँडचे 2 प्रकार पडतात. आपण पाहिले या अगोदरच माझ्या मागच्या लेक्चर मध्ये
की ऍग्रिकल्चर लँड आणि नॉन ऍग्रिकल्चर लँड. बरोबर. सो ऍग्रिकल्चर लँड विकत कोण घेऊ शकतं? तर एक ऍग्रिकल्चरिस्टच विकत घेऊ शकतो. शेतकरी असेल तोच माणूस विकत घेऊ शकतो. ओके. म्हणजे तुम्ही एखादी ऍग्रिकल्चरल जमीन विकत घ्यायला गेलात तर त्यासाठी तुम्ही शेतकरी आहात याचा काहीतरी पुरावा तुम्हाला दाखवावा लागतो. तुमच्या नावाने काही सातबारा असेल तर तो सातबारा ते जे तुम्ही सेल डीड करत आहात त्याला ते लावणं गरजेचं आहे. सेल डीड. मग त्याच्यावरून कळतं की अरे ह्याच्या नावावर जमीन आहे, हा देखील शेतकरी आहे. म्हणजे सर्वात बेसिक कन्सेप्ट अशी आहे की शेतजमीन जी आहे ती शेतकऱ्यालाच विकता येते. ज्याच्या नावाने शेती आहे वगैरे, त्याच्या नावावर शेती वगैरे काहीच नाही असा व्यक्ती शेतजमीन विकत घेऊ शकतो. तो शकत नाही. तो एने प्लॉट विकत घेऊ शकतो. नॉन ऍग्रिकल्चर जमीन तो विकत घेऊ शकतो. पण ऍग्रिकल्चरल जमीन घेण्यासाठी, शेतजमीन विकत घेण्यासाठी ती व्यक्ती शेतकरी असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे शेतकरीच फक्त जमीन विकत घेऊ शकतो. जो शेतकरी आहे तोच शेतजमीन विकत घेऊ शकतो ऍग्रिकल्चरल प्लॉट. आणि नॉन ऍग्रिकल्चरल प्लॉट दोघं विकत घेऊ शकतात. ओके. हा एक पॉइंट झाला. ओके. समजा एखादा ए हा व्यक्ती नॉन ऍग्रिकल्चर आहे, म्हणजे त्याच्या नावावर कुठंच शेती वगैरे नाहीये आणि तो गेला की चला आपण एक आता 12 एकरची एखादी शेतजमीन घेऊया. तर अशा वेळेला त्याला ती शेती विकत घेता येत नाही कारण तो शेतकरी नाहीये. ओके. तो 4-5 गुंठ्याचा, तो 10-15 एकरचा एने प्लॉट तो घेऊ शकतो. 5 गुंठे, 10 गुंठे एने प्लॉट वगैरे तो बरेच घेऊ शकतो. पण तो 1 एकराची शेतजमीन पण घेऊ शकत नाही. ओके. सो हा एक कन्सेप्ट झाला. दुसरं एक काय आहे, दुसरी एक कन्सेप्ट काय यामध्ये की जे सीलिंग एरिया लिमिट आपण बघितलं आहे, मग त्याच्यामध्ये बघितलं 18 एकर, 24, 48 सीलिंग एरिया लिमिट. बागायती जमीन असली, जिरायत असली, त्याचे वेगवेगळे प्रकार. तर तुमची जी काही सीलिंग एरिया लिमिट आहे त्यापेक्षा जास्त जमीन जाता कामा नये. समजा सीलिंग एरिया लिमिट आहे आता 24 एकर. ओके. आणि तुमची समजा जमीन असेल 21 तुमच्याकडे ऑलरेडी आणि तुम्ही 12 एकर अजून सेम जमीन विकत घेत असाल तर ते सीलिंग एरिया लिमिटच्या पुढे जात आहे. बरोबर. तर अशी जमीन घेता येऊ शकत नाही. दिस ट्रान्सफर इज व्हॉइड. व्हाय? बिकॉज सीलिंग एरिया लिमिट इज एक्सीड. ओके. सो या टॉपिक मध्ये दोनच मेन कन्सेप्ट आहेत. एक म्हणजे प्रॉपर्टी ट्रान्सफर होऊ शकत नाही कधी. पहिली गोष्ट म्हणजे जी ऍग्रिकल्चरल जमीन ट्रान्सफर करत आहे ती विकत घेणारा माणूस शेतकरीच असणं, ऍग्रिकल्चरिस्ट शेतकरीच असणं गरजेचं आहे. त्याच्या नावावर कुठं ना कुठेतरी शेती असणं गरजेचं आहे. ज्याच्या नावावर शेती आहे तोच शेतकरी असतो. बरोबर. जमीन नाही आणि उगाच आपण म्हणत असतो आम्ही शेतकरी, तसं नाही. म्हणजे शेत जमीन ही फक्त शेतकऱ्याला ट्रान्सफर करण्यात येते. बरोबर. आणि सेकंड इज दॅट की तुमचं सीलिंग एरिया लिमिट पेक्षा जास्त असता कामा नये. ओके. सो पुढे काही त्याला एक्सेप्शन वगैरे आहेत ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. सध्याला फक्त एवढं पार्ट लक्षात ठेवा की एखादी शेतजमीन ट्रान्सफर करायची असेल तर ज्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी आपण ट्रान्सफर करत आहोत. आता ट्रान्सफर प्रॉपर्टी कशी केली जाते तर सेल, गिफ्ट, मॉर्गेज वगैरे अशा बरेच त्याचे टाइप्स आहेत. बरोबर. एक्सचेंज असे, लीज अशा वेगवेगळ्या प्रकारे ट्रान्सफर करता येते. ओके. सो एखाद्या व्यक्ती हा शेतजमीन आहे, तुम्ही लीजने देखील प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकत नाही. बरोबर. हे लक्षात ठेवा. लीजवर जरी तुम्हाला जमीन द्यायची असेल तरी तो शेतकरी असणं समोरचा गरजेचं आहे. ओके. सो ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याच्या पुढे काय बघा, a transfer of land even to the agriculturist is prohibited if after the transfer the agriculture would hold agricultural land in excess of a ceiling limit
determined under the Maharashtra Agricultural Land Sealing and Holding Act 1961. जो आपण सीलिंग अँड होल्डिंग ऍक्ट बघितलं 1961 चा, त्याचं मी हे एक्झाम्पल दिलं. या हे जे लिमिट आहे त्या लिमिट पेक्षा जर का एक्सीड होत असेल, जास्तीची जमीन होत असेल, तर ते जे ट्रान्सफर करत आहात, प्रॉपर्टी जी काही ट्रान्सफर करत आहेत ती वॉइड होऊन जाईल. ओके, म्हणजे या दोन कंडिशन व्यतिरिक्त प्रॉपर्टी केव्हाही ट्रान्सफर करता येऊ शकते. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, द टर्म सेल गिफ्ट are not defined of the act. However, by virtue of section 2 of the act, these terms will be given the same meaning as they are defined in the Transfer of Property Act 1882. सेल आणि गिफ्ट यांचं काही यामध्ये मेन्शन केलेलं नाही. व्हॉट इज मिनिंग ऑफ सेल आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ गिफ्ट याचं काही महाराष्ट्र टेनन्सी अँड ऍग्रिकल्चर लँड मध्ये काही एक्सप्रेशन दिलेलं नाही. जे मिनिंग ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882 मध्ये दिलेलं आहे ते सेम मिनिंग या ऍक्ट मध्ये कन्सिडर करायचं. ओके, याची काही यामध्ये वेगळी डेफिनेशन दिलेली नाही. जे तुम्ही टीपी ऍक्ट पाहताना बघितलं आहे सेल गिफ्टची, तीच सेम डेफिनेशन यामध्ये बघायची. त्यानंतर मग इट इज ऑल्सो क्लिअरली दॅट द टर्म सेल ॲज अंडर सेक्शन 63 इन्क्लूड. आता टीपी ऍक्ट मध्ये आपण ते जे बघितलं टीपी ऍक्ट मध्ये सेलची डेफिनेशन, सेलर, बायर वगैरे जे काही, त्या व्यतिरिक्त या ऍक्ट मध्ये सेलची डेफिनेशन थोडी ब्रॉडर केलेली आहे. सेल मध्ये अजून त्यांनी काय काय इन्क्लूड केलं त्या व्यतिरिक्त, तर सेल इन एक्झिक्युशन ऑफ अ डिक्री ऑफ अ सिव्हिल कोड. ओके, ना सेल इन एक्झिक्युशन ऑफ अ डिक्री ऑफ सिव्हिल कोड. म्हणजे काय, तर सीपीसी मध्ये ऑर्डर 21 मध्ये डिक्री ही एक प्रोव्हिजन आहे. सीपीसी मध्ये सर्वात मोठी ऑर्डर 21 इट्स डील विथ डिक्री, आणि सेक्शन 34 टू सेक्शन 76 समथिंग इट ऑल्सो डील विथ डिक्री. ओके, आता सीपीसी मध्ये आपण पाहिले असेल तर सेक्शन वेगळे आहेत, ऑर्डर वेगळे आहेत, त्यांचा अभ्यास कसा करावा लागतो, तर सेक्शन आणि ऑर्डर तुम्हाला कंबाईन करून वाचणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण सीपीसी पाहणार आहोत त्यावेळेला आपण ते पाहणारच आहोत की कोणते सेक्शन वाचते वेळी तुम्ही कोणती ऑर्डर वाचणं गरजेचं आहे. असं सीपीसी वाचते वेळी असं चालत नाही की तुम्ही सेक्शन वाचलेत आणि त्यानंतर तुम्ही ऑर्डर वाचायला चालू केले. नाही, सीपीसी वाचते वेळी तुम्ही सेक्शन वाचत आहात तर अमुक सेक्शन वाचून झालं की तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड जी ऑर्डर आहे ती त्या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे, तर तुमचं सीपीसी तुम्ही योग्य दिशेने वाचत आहे. ओके, तर सीपीसी मध्ये ते सर्व आपण सीपीसी पाहताना पाहणार आहोत. त्या व्यतिरिक्त जेव्हा यामध्ये असा पॉइंट कन्सिडर करायचा आहे, डिक्री एक सीपीसी मध्ये ऑर्डर 21 मध्ये एक डिक्री आहे की समजा का त्याची इन शॉर्ट मध्ये तुम्हाला एक कल्पना देतो की कोर्टाने एखादी ऑर्डर पास केली की अमुक 10 लाखाची रिकव्हरी एखाद्याकडून करण्यात यावी, आणि त्या म्हणजे 10 लाखाची ऑर्डर झाली. ए आणि बी मध्ये सूट दाखल आहे, बी ने ए ला 10 लाख रुपये देण्यात यावे अशी कोर्टाने ऑर्डर केली. बी कडे कॅश स्वरूपात एकही रुपया नाहीये, तर अशा वेळेला कोर्ट काय ऑर्डर करते, त्याच्या नावावर जी काही जमीन असेल ती जमीन सेल करण्यात यावी, आणि त्या सेल केल्यामुळे जी काही रक्कम येईल त्याचे 10 लाख रुपये ए ला करून द्यावे. तर जी ती काय त्याला आपण सेल म्हणतो, अटॅचमेंट अँड सेल प्रॉपर्टी आणि सेल प्रॉपर्टी विदाउट अटॅचमेंट असे दोन प्रकार आहेत सीपीसी मध्ये ऑर्डर 21 खाली. सो त्यांचा देखील या सेल या कन्सेप्ट मध्ये त्यांनी समावेश केलेला आहे अंडर एमटीएल ऍक्ट. ओके,
त्यानंतर सेल फॉर रिकव्हरी ऑफ एरियाज ऑफ लँड रेव्हेन्यू. हे एरियाज ऑफ लँड रेव्हेन्यू काय ते आपण सिलिंग एरिया ऍक्ट यामध्ये बघितलंच आहे, मोबदला वगैरे तो बघितला. त्यानंतर रिकव्हरी ऑफ सम्स विच आर रिकव्हर ॲज अ एरियाज ऑफ अ लँड रेव्हेन्यू. ओके, हे दोन्ही पॉइंट आपण याआधी डिस्कस केलेले आहे. फक्त तुम्हाला सांगायचा मुद्दा हा होता की एक्झिक्युशन ऑफ अ डिक्री ऑफ सिव्हिल कोर्ट ह्याचा अर्थ काय ते वगैरे, म्हणजे पैसे वसूल करते वेळी समजा एखाद्याची जमीन कोर्टामार्फत विकली जाते तर त्याचा देखील समावेश या ऍक्ट मध्ये केलेला आहे. ओके, त्यानंतर यामध्ये नेक्स्ट पार्ट काय येतो तो म्हणजे इट इज नोटेड दॅट ओनली अ मॉर्गेज विथ पोजेशन इज कव्हर्ड बाय द सेक्शन 63 ऑफ द ऍक्ट. द सिंपल मॉर्गेज would not lie outside the scope of the section. ओके, आता मॉर्गेजचा एक प्रकार यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे सेल मध्ये, म्हणजे एमटीएल ट्रान्सफर करण्यासाठी मॉर्गेजचा एक पार्ट त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. ओके, पण मॉर्गेज मध्ये पोजेशन ट्रान्सफर होणं गरजेचं आहे. मॉर्गेजचे आपण वेगवेगळे प्रकार बघितले, सिंपल मॉर्गेज, इंग्लिश मॉर्गेज, त्यानंतर कंडिशनल मॉर्गेज, कन्स्ट्रक्टिव्ह मॉर्गेज, अनॉनिमस मॉर्गेज. तर या सर्व मॉर्गेजच्या प्रकारामध्ये जर तुम्ही बघितलं तर सिंपल मॉर्गेज मध्ये प्रॉपर्टी ट्रान्सफर केली जात नाही. ओके, प्रॉपर्टी ही त्याच्या ओनरकडेच असते, फक्त त्याची लायबिलिटी असते की त्याने जी काही रक्कम त्याच्याकडून घेतलेली आहे ती त्याला देणं. पण इतर जे मॉर्गेजचे प्रकार आहेत त्यामध्ये ती प्रॉपर्टी मॉर्गेजीकडे ट्रान्सफर केली जाते आणि अमुक एवढी रक्कम, जी काही रक्कम त्याला देणे आहे, आपण त्याला मॉर्गेज डेब्ट म्हणतो, ती पैसे त्याला दिल्यानंतर ती प्रॉपर्टी रिकव्हर होते. ओके, सो आणि इथं ट्रान्सफर ऑफ ऍग्रीकल्चर, रिस्ट्रिक्शन ऑफ ट्रान्सफर ऑफ ऍग्रीकल्चर लँड आपण पाहतो. ट्रान्सफर, तर मॉर्गेजची प्रॉपर्टी ट्रान्सफर कधी करू शकतो, जेव्हा त्याच्याजवळ त्या प्रॉपर्टीचं पोझिशन आहे. प्रॉपर्टीचं पोझिशन जर मॉर्गेजरकडे आहे तर मॉर्गेजकडे काय, मॉर्गेज इथे एकच कामा नाही. ओके, सो सिंपल मॉर्गेज हा जो भाग आहे, हा भाग सोडून जे काही मॉर्गेजचे इतर प्रकार आहेत त्यांचा समावेश यामध्ये केलेला आहे. ओके, सिंपल मॉर्गेज इज नॉट इन्क्लूड अंडर सेक्शन 63. ओके, 63 मध्ये मॉर्गेजचा एक समावेश केलेला आहे. सेल, गिफ्ट, म्हणजे रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ ऍग्रीकल्चर लँड त्यामध्ये आहे की तुम्ही सेल नाही करू शकत, त्यामध्ये मॉर्गेजचे एक पार्ट आहे. पण मॉर्गेज मध्ये कोणतं, सिंपल मॉर्गेज सोडून बाकीचे सर्व मॉर्गेजचा समावेश होतो. ओके, हा एक पॉइंट इथं क्लिअर करा की या सेक्शन 63 मध्ये जे काही मॉर्गेज म्हणून आलेलं आहे तर त्या मॉर्गेज मध्ये सिंपल मॉर्गेजचा समावेश होत नाही. टीपी ऍक्ट मध्ये आपण मॉर्गेज डिटेल मध्ये पाहणार आहोत. ओके, सो तो एक पार्ट कव्हर झाला. त्यानंतर however the collector or officer authorized by the state government for this purpose may grant permission for the sale, gift, exchange, lease or mortgage subject to such condition as may be prescribed. However, no such permission can be granted if the non-agricultural purpose has an annual income from other sources of rupees 12,000 or more. It subsequently there is a contravention of any condition subject to which permission was given. Land is liable to forfeited in accordance with the section 84 CC of the act. ओके, म्हणजे जरी वरती आपण आतापर्यंत जी काही चर्चा केलेली आहे म्हणजे ट्रान्सफरच्या बाबतीत सर्व, तरी देखील कलेक्टर आणि स्टेट कलेक्टर आणि दुसरी व्यक्ती कोण आहे यामध्ये, ऑफिसर ऑथोराइज्ड बाय ऑफिसर ओके. आता आपण आतापर्यंत जेवढं काय डिस्कस केलं पहिल्यापासून आतापर्यंत, ओके, त्यामध्ये रिस्ट्रिक्शन आलं, नॉन ऍग्रीकल्चरला जमीन जात नाही, पण त्याच्या पुढे काय दिलं बघा, हाऊएव्हर असं जरी असलं तरी द कलेक्टर ऑर अदर
or an officer authorized by the state government for this purpose may grant permission for. या दोघांना परमिशन आहे, ते एखादं सेल लीड वगैरे आहे ते परमिशन देऊ शकतात. ओके, ग्रांट परमिशन देऊ शकतात एखादं सेल करायला किंवा सेल, एक्सचेंज, गिव, लीज और मॉर्गेज, गिफ्ट, सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी प्रिस्क्राइब, काही कंडिशन वगैरे घालून. ओके, म्हणजे आपण वरती बोललो की अशा प्रकारे ट्रान्सफर होऊ शकत नाही. पण कधी कधी जे काही आपण दोन कंडिशन बघितल्या ट्रान्सफरच्या, की सेलिंग एरिया लिमिट वगैरे बघितल्या, दोन कंडिशन, पण कधी त्या कंडिशनला बगल देऊन देखील ट्रान्सफर करता येऊ शकतं. पण त्यासाठी तुम्हाला पूर्वसंमती म्हणजे एक कन्सेंट घेणं गरजेचं आहे कलेक्टरची आणि ऑफिसर ऑथराइज बाय स्टेट गव्हर्नमेंट, आणि ते जे काही कंडिशन वगैरे घालतील ते पण फुलफिल करणं गरजेचं आहे. However, no such permission can be granted. पण अशी परमिशन कलेक्टरला देखील देता येणार नाही. कधी तर if the non-agriculturist purchaser has an annual income from other sources of 12,000 or more. जर त्याचं 12,000 किंवा त्यापेक्षा अधिकचं उत्पन्न असेल तर ही देखील प्रोव्हिजन अप्लाय होणार नाही त्या व्यक्तीला. ओके, इफ सबसिक्वेंटली देयर इज अ कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी, आणि त्याने जर का या कंडिशन वगैरे एखाद्या व्यक्तीला ट्रान्सफर केली समजा प्रॉपर्टी, पण त्याच्यात अशी काही एक कंडिशन घातली आणि त्या कंडिशनचं त्या व्यक्तीने समजा ब्रीच केलं, ब्रीच ऑफ कंडिशन त्याने केलं, तर ती जी प्रॉपर्टी आहे ती अंडर सेक्शन 84 CC या खाली ती प्रॉपर्टी काय होईल तर लँड इज लायबल टू बी फॉरफिटेड इन द अकॉर्डन्स विथ. तर या सेक्शन नुसार ती प्रॉपर्टी त्या ज्या व्यक्तीला दिलेली आहे त्या व्यक्तीकडून ती प्रॉपर्टी काढून घेण्यात येईल. ओके, सो इथं आपलं वेअर परमिशन इज ग्रांटेड टू एनी ट्रान्सफर ऑफ लँड ॲज अबोव. वन सेकंड. सो त्यापुढे नेक्स्ट पॉइंट काय बघा, वेअर परमिशन इज ग्रांटेड टू एनी ट्रान्सफर ऑफ लँड ॲज अबोव, एनी सबसिक्वेंट ट्रान्सफर ऑफ सच लँड इज ऑल्सो सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सच परमिशन. Likewise, the restriction contained in section 63 of Act apply also to the subsequent transfer of the same land. Okay. For as an example बघा, ही एक लँड आहे बरोबर, ती ए ला ट्रान्सफर केली आहे. ओके, ए ला ट्रान्सफर कशी करण्यात आलेली आहे तर जी काही आपण शेवटचा पॉइंट बघितला की कलेक्टरची परमिशन वगैरे घेऊन कंडिशन वगैरे घालून ती जमीन ए ला ट्रान्सफर करण्यात आलेली आहे. ओके, त्यानंतर आता ए ला राईट आहे की ए ही त्याची प्रॉपर्टी दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकतो. मग ए ती प्रॉपर्टी बी ला ट्रान्सफर करतो. परफेक्ट, ए बी ला ती प्रॉपर्टी, तर ए वरती ज्या काही कंडिशन वगैरे घातलेल्या आहेत कलेक्टरने वगैरे त्या सेम कंडिशन या बी वर राहतील. ओके, त्या सर्व कंडिशन बी ने पण फॉलो करायच्या. म्हणजे एक बी असं नाही म्हणू शकत की मी आता जमीन विकत घेतलेली आहे, त्या कंडिशन तुम्ही ए वर घातल्या होत्या, माझ्यावर नाही, मी आता माझी जमीन तुमच्या त्या कंडिशन फॉलो करणार नाही वगैरे, असं नाही करायचं. ती जमीन ट्रान्सफर झाली, त्या जमिनीवरती रिस्ट्रिक्शन घालण्यात आलेले आहे, भले ओनर बदलला तरी चालेल. आणि समजा बी ने त्या कंडिशन ब्रीच केले तर काय होईल, तर जे 84 CC जो पार्ट आपण बघितला त्यानुसार ती प्रॉपर्टी रिव्हर्ट बॅक होईल आणि सरकारला ती जाईल, म्हणजे त्या बी कडून ती प्रॉपर्टी काढून घेण्यात येईल. एवढंच भाग आहे त्यामध्ये. त्यानंतर पुढचा पार्ट बघा, त्यामध्ये काय तो, it is because of above provision that duty is cast on a civil court and collector to ensure that interested purchaser of agricultural land, whether by auction or otherwise, is agriculturist or agricultural labor.
जे आपण सुरुवातीला बोललो की ऍग्रिकल्चरिस्ट असणं गरजेचं आहे किंवा हे, तर इट इज बिकॉज ऑफ अबो प्रोव्हिजन दॅट ड्युटी कोणाची आहे ती, तर ड्युटी इज कास्ट अपॉन. यामध्ये सिव्हिल कोर्ट आणि कलेक्टर या दोघांची देखील ड्युटी आहे की जी व्यक्ती जमीन घेत आहे त्यांचं म्हणजे हे असणं, तो ऍग्रिकल्चरलिस्ट वगैरे किंवा ऍग्रिकल्चरल लेबर आहे की नाही वगैरे. ओके, ऍग्रिकल्चरिस्ट वेगळा आणि ऍग्रिकल्चरल लेबर वेगळा. ओके, त्यांची डेफिनेशन मधला फरक देखील आपण पाहणार आहोत. ओके, ऍग्रिकल्चर रिस्क म्हणजे शेतजमिनीचा स्वतः मालक आणि ऍग्रिकल्चर लेबर म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरीने वगैरे काम करतो, त्याला आपण ऍग्रिकल्चर लेबर म्हणतो. आपण एका मागच्या माझ्यामध्ये सीलिंग ऍक्ट वगैरे कुठेतरी ही डेफिनेशन पाहिली आहे ऍग्रिकल्चरिस्ट आणि ऍग्रिकल्चर लेबर मध्ये काय तरी. ओके, ती तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत ते म्हणजे, ओके, हा एक पार्ट कळाला. ड्युटी इज कास्ट ऑन सिव्हिल कोर्ट अँड कलेक्टर टू एन्श्योर दॅट अन इंटेंटिंग पर्चेसर ऑफ ऍग्रिकल्चर लँड वेअर बाय ऑक्शन ऑर अदरवाइज, ऑक्शनने किंवा इतर कोणत्याही प्रकारे जर का जमीन विकत घेतली आहे. ऑक्शन म्हणजे ऑक्शन तुम्ही एक सेल ऑफ गुड्स ऍक्ट समथिंग कुठेतरी बघितलं आहे ऑक्शन, की लिलाव करण्यात येतो थोडक्यात जमिनीचा. तर ज्या नावाने म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीचा लिलाव वगैरे केला आहे, तर अशा लिलावात एखाद्या व्यक्तीने जमीन विकत घेतली, तर ती जमीन विकत घेणारा माणूस हा ऍग्रिकल्चरिस्ट आहे आणि किंवा ऍग्रिकल्चर लेबर आहे. हे सर्व ऍग्रिकल्चर आहे किंवा ऍग्रिकल्चर याची पूर्ण जबाबदारी तो ऍग्रिकल्चरिस्ट आहे का की नाही, हे सर्व सिव्हिल कोर्टाने आणि कलेक्टरने पाहणं गरजेचं आहे. त्यांच्यावरती जबाबदारी आहे. कधी, जर ती जमीन ऑक्शन थ्रू विकली गेली तर. ओके, ऑक्शन थ्रू कधी विकली जाईल, समजा इथे आपण एक पॉइंट बघितलेला आहे, अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी ऑफ सिव्हिल कोर्ट. एक पॉइंट त्यामध्ये आपण बघितला होता, तो म्हणजे सेल इन एक्झिक्युशन ऑफ डिक्री ऑफ सिव्हिल कोर्ट. ओके, जर सरकारने कोर्टाने एखादी डिक्री पास केली आणि त्यानंतर एखादी प्रॉपर्टी अटॅच केली आणि त्या प्रॉपर्टीचा आता सेल करत आहे, तर ती सेल प्रॉपर्टी कशी केली जाते, तर ऑक्शन थ्रू सेल केली जाते. प्रत्येक व्यक्तीला जाऊन तुम्ही घेणार का तुम्ही असं होत नाही, ते ऑक्शन केलं जातं आणि सर्वात जास्त किंमत जो त्या जमिनीची लावून त्याला ती जमीन जाते. तर ती जमीन जर ऍग्रिकल्चरिस्ट असेल तर ऑक्शनच्या वेळेला एने समजा सर्वात जास्त बोली लावून ती जमीन विकत घेतली, तर ए हा ऍग्रिकल्चरिस्ट आहे का किंवा ऍग्रिकल्चरल लेबर आहे का. कारण कायदा काय सांगतो की ऍग्रिकल्चरिस्ट जो असेल त्यालाच ऍग्रिकल्चरल जमीन जाणार आणि कोर्ट जी जमीन विकत आहे ती जर का ऍग्रिकल्चरल लँड असेल तर ए हा ऍग्रिकल्चरिस्ट आहे का, शेतकरी आहे का किंवा तो ऍग्रिकल्चरल लेबर आहे का, या सर्वांची माहिती काढण्याची संपूर्ण जबाबदारी सिव्हिल कोर्ट आणि कलेक्टर वरती आहे. ओके, म्हणजे पाठपुरावा करणं हा बाबा आहे की नाही वगैरे याची जबाबदारी कलेक्टर सिव्हिल कोर्टावर आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट काय येतोय, तो म्हणजे as seen earlier, agriculturist is defined as a person who cultivated agriculture land personally. However, on the above provision, the term of also include a person who, as a result of acquisition of his agriculture land for the public purpose, has been rendered landless for a period of less than 10 years or date of such acquisition. ओके, म्हणजे यामध्ये जरा ऍग्रिकल्चरिस्टची डेफिनेशन ही मोठी केलेली आहे. तर काय ऍग्रिकल्चरिस्ट म्हणजे काय, तर जो स्वतः जमीन करत आहे, पर्सन हु कल्टिवेटेड ऍग्रिकल्चरल लँड पर्सनली. ओके, हा पॉइंट जरा आपण पाहून घेऊया कारण हा जरा महत्वाचा पॉइंट आहे. आता ऍग्रिकल्चरिस्टचे दोन प्रकार आहेत.
कुणाला ऍग्रिकल्चरिस्ट म्हणायचं, शेतकरी कोणाला म्हणायचं, तर पहिला काय सांगतो, अ पर्सन हु कल्टिवेट ऍग्रिकल्चर लँड पर्सनली. पर्सन ओके, जो स्वतः जमीन कसत आहे अशी व्यक्ती ऍग्रिकल्चरिस्ट झाली. सेकंड कोण सांगतो आणि कोणाचा समावेश होतो, however for the above provisions the term also includes person who as a result of acquisition of his agricultural land for public purpose. ओके, इथं लिहून देतो acquisition याबद्दल आपण थोडंसं एक्झाम्पल घेऊया नंतर. थोडं मी याच्यात फक्त लिहून ठेवतो. पब्लिक पर्पज हॅज बीन रेंडर्ड लँडलेस फॉर अ पिरियड ऑफ लेस दॅन 10 years फ्रॉम द डेट ऑफ ॲक्विजिशन. ओके, सो आपण बघितलं की ऍग्रिकल्चरिस्ट कोण, जर का तो स्वतः जमीन कसत असेल, त्याच्या मालकीची तो स्वतः जमीन कसतोय किंवा तिथं लेबर, तर त्या लेबर म्हणून काम करतोय तर ऍग्रिकल्चरिस्ट. किंवा अशी व्यक्ती, दुसरं महत्वाचं आहे, ही समजा एक जमीन आहे, ओके, ही एच्या मालकीची आहे स्वतःची, बरोबर, आणि भविष्यामध्ये त्याने ही जमीन, सरकारने त्याची जमीन ताब्यात घेतली. का तर पब्लिक पर्पज साठी. पब्लिक पर्पज म्हणजे थोडं इथं सरकारी हॉस्पिटल बांधण्यासाठी, हॉस्पिटल बांधण्यासाठी गव्हर्नमेंटने ती प्रॉपर्टी ताब्यात घेतली फॉर अ पर्पज ऑफ पब्लिक, पब्लिक पर्पज, सर्व लोकांकरिता. ओके, आणि ही जमीन विकत घेतली, बरोबर, 2000 मध्ये जमीन विकत घेतली ही 2000 साली. तर 10 वर्षाच्या आत, म्हणजे 2010 च्या अगोदर 10 वर्ष, लेस दॅन 10 years, इथं बघा, लँडलेस फॉर अ पिरियड ऑफ लेस दॅन 10 years. ओके, म्हणजे 2000 साली त्याची जमीन सरकारने घेतली, बरोबर, आणि त्याच्या पुढे 10 वर्षापर्यंत त्याला ऍग्रिकल्चरिस्ट असं म्हणणार. म्हणजे 2010 पर्यंत समजा त्याची प्रॉपर्टी सरकार जमा झाली, बरोबर, आता त्याच्या नावावर कोणतीच जमीन नाही, तर तो ऍग्रिकल्चरिस्ट असू शकतो का, तर नाही, कारण त्याच्याजवळ स्वतःची जमीनच नाही, बरोबर. पण त्याची जमीन ही सरकारने जमा केलेली आहे फॉर पब्लिक पर्पज. त्यामुळे ज्या दिवशी त्याची जमीन सरकारच्या जमा होईल 2000 साली, तिथून पुढे 10 वर्ष काउंट करायचे फ्रॉम द डेट. म्हणजे 1 जानेवारीला असेल तर पुढे 1 जानेवारी 2010 पर्यंत जेव्हा 10 वर्ष कंप्लीट होते, तोपर्यंत त्याला असं कन्सिडर करायचं, ही इज पर्सन ऑफ ऍग्रिकल्चरिस्ट, तो एक ऍग्रिकल्चरिस्ट पर्सन आहे असं कन्सिडर करायचं. भले त्याच्याकडे 1 गुंठाही जमीन नसू दे, बरोबर, त्याच्याकडे 1 गुंठ्याची जमीन पण नसणार, पण त्याने त्याची जमीन ही पब्लिक पर्पज करिता दिलेली आहे, त्यामुळे त्याचा समावेश ऍग्रिकल्चरिस्ट या पार्ट मध्ये करण्यात आलेला आहे. ओके, हाच म्हणजे ऍग्रिकल्चरिस्टचे 2 प्रकार आहेत. एक या एमटीएल ऍक्ट मध्ये, एक तर स्वतः जमीन कसणारा, दुसरा असा व्यक्ती ज्याने आपली प्रॉपर्टी
सरकारला दिलेली आहे पब्लिक पर्पज करण्याकरिता. तर त्याने एवढं काम केलं, या उद्देशाने त्याला पुढचे 10 वर्ष जरी त्याच्याकडे प्रॉपर्टी कुठली असेल, तो लँडलेस असला तरी देखील तो ऍग्रिकल्चरिस्ट आहे असं कन्सिडर करायचं. ओके, हा तो पार्ट झाला. त्यानंतर नेक्स्ट काय, इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट द ऍक्ट डज नॉट प्रोव्हाइड फॉर एनी अपील अगेन्स्ट द ऑर्डर पास अंडर सेक्शन 70. या रिलेटेड जी काही ऑर्डर अंडर सेक्शन 63 नुसार ऑर्डर पास होईल त्याच्यावरती कोणीही अपील करू शकत नाही. अपीलची यामध्ये काहीही प्रोव्हिजन नाही किंवा मला निर्णय पटत नाही म्हणून मी अपील, नो अपील अंडर सेक्शन 63. सेक्शन या म्हणजे सेक्शन 63 खाली अपीलची प्रोव्हिजन नाही. ओके, त्यानंतर मग एक्झम्पशन्स. एक्झम्पशन्स काय काय ते जरा एकदा बघून घेऊया. The restriction contained in section 63 does not apply to sale, gift, exchange, lease of dwelling house or site thereof or any land apparent thereto if such land is in favor of an agriculturist, labor, an artist वगैरे person carrying any allied pursuit. ओके, मग ड्वेलिंग हाऊस वगैरे यामध्ये समावेश होत नाही. कारण कोणाकोणाचं यामध्ये ड्वेलिंग हाऊस वगैरे असलं तर किंवा ऍग्रिकल्चर लेबर आर्टिस्ट वगैरे यांचा यामध्ये समावेश होणार नाही. ओके, समजा ती प्रॉपर्टी कुणाच्या फेवर मध्ये ट्रान्सफर करता येते एखादी प्रॉपर्टी, जर ऍग्रिकल्चर लेबरर किंवा आर्टिस्टच्या फेवर मध्ये ती ट्रान्सफर करत आहे बाय सेलने, तर त्याचा समावेश यामध्ये होत नाही अंडर सेक्शन 63 मध्ये. सेक्शन 63 also does not prohibit an mortgage of agricultural land or any interest therein in favor of cooperative society as a security for a loan advance by such a society. कोऑपरेटिव्ह सोसायटी करिता एखादी प्रॉपर्टी जर का मॉर्गेज वगैरे करण्यात आली तर त्याचा देखील समावेश अंडर सेक्शन 63 च्या प्रॉपर्टी मध्ये केलेला नाही, त्याला देखील एक्झम्पशन आहे. त्यानंतर स्टेट सेक्शन ऑल्सो डज नॉट अप्लाय टू सेल ऑफ ऍग्रिकल्चर लँड कोऑपरेटिव्ह सोसायटीज रजिस्टर्ड अंडर द लॉ. ओके, त्याला पण एक्झम्पशन आहे. त्यानंतर प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 63 ऑल्सो नॉट ऍप्लिकेबल टू एनी ट्रान्सफर डिक्लेअर ॲज अ मॉर्गेज अंडर सेक्शन 24 ऑफ द बॉम्बे ऍग्रिकल्चर टॅक्स रिलीफ ऍक्ट. तर याला देखील एक्झम्पशन आहे. लास्टली, ट्रान्सफर ऑफ ऍग्रिकल्चर लँड टू अ नॉन ऍग्रिकल्चरिस्ट इज अलाउड इफ सेम इज फॉर बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज अंडर द प्रोव्हिजन ऑफ 63A. म्हणजे समजा इंडस्ट्री करिता एखादं इंडस्ट्रियल पर्पज करिता एका नॉन ऍग्रिकल्चरिस्टला जमीन जर का ट्रान्सफर करण्यात आली तर ती व्हॅलिड होऊन जाईल. आपण आतापर्यंत काय बघितलं की जो नॉन ऍग्रिकल्चरिस्ट आहे त्याला प्रॉपर्टी ट्रान्सफर, जो शेतकरी आहे त्याला प्रॉपर्टी ट्रान्सफर, शेतजमीन ट्रान्सफर करता येते ऍग्रिकल्चरिस्ट, हे आपण आतापर्यंत डिस्कस करत आहोत. पण जर का एक म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरिस्ट पर्सन आहे, त्याची काही शेतजमीन नाही, फक्त त्याला ती शेतजमीन पाहिजे आहे का तर इंडस्ट्रियल पर्पज करता, तर अशा वेळेला इंडस्ट्रियल पर्पज करिता पाहिजे आहे म्हणून ती प्रॉपर्टी त्याला ट्रान्सफर करता येऊ शकते फॉर पर्पज ऑफ इंडस्ट्रियल पर्पज. ओके, सो या ठिकाणी आपण आता हा टॉपिक बघितला, रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. तर या टॉपिक आता आपण कव्हर केला हा. उद्या आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत. या टॉपिक बद्दल जर तुम्हाला काही शंका किंवा काही क्वेश्चन असतील तर मला विचारू शकतात. माझा नंबर आहे 9665330319. ओके, तुम्ही तो लेक्चर बघा, हा लेक्चर बघा आणि काही क्वेश्चन वगैरे असतील तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता की सर हे नाही कळलं वगैरे. आपले व्हिडिओ युट्यूबला आहेत तर तुम्ही पाहू शकता. माझे इतर व्हिडिओ देखील IPC चे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचे वगैरे व्हिडिओ आहेत, तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. ओके, सो आज इथं थांबूया आपण. उद्या आपण नेक्स्ट टॉपिक चालू करूया.